पृथ्वीराज, सांग कशा पद्धतीनं तू JEE ॲडव्हान्समध्ये यश मिळवलंस, कसा अभ्यास केलास आणि काय वाटतंय तुमच्या यशात? नमस्कार, माझे नाव पृथ्वीराज शशिकांत भिकाणे. माझी सध्यात JEE ॲडव्हान्सचे रिझल्ट आलेले आहे आणि माझी जनरलमध्ये रँक 493 आणि OBC रँक 66 आली. जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला वाटते JEE ॲडव्हान्ससारख्या टफ आणि अनप्रेडिक्टेबल एक्झामला क्लिअर करण्यासाठी जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आहे सेल्फ मोटिवेशन आणि सेल्फ डेडिकेशन. जे आपण स्वतःहून जे अभ्यास करणार ते जास्त महत्त्वाचं आहे त्यापेक्षा जे आपण बाहेरून दुसरीकडून शिकतो. आणि अशा JEE ॲडव्हान्ससारख्या कठीण परीक्षेसाठी बरोबर मार्ग गरजेचं असते. माझ्या ह्या यशासाठी माझे मार्गदर्शक, माझे आईवडील आणि माझे शिक्षक ह्यांचे मार्गदर्शन मला खूप महत्त्वाचे कामाला आले. आणि माझे जे शिक्षक होते देवेंद्र पाल सर, त्यांनी मला हे डायरेक्शन दाखवली की माझं भविष्य JEE ॲडव्हान्सच्या परीक्षेने आणि इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये उज्ज्वल आहे. बरं, मला सांग, आता आश्रमशाळेमधून अभ्यास करत म्हणजे तू शिकलेला आहेस, वाटलं होतं अशा पद्धतीचं यश तुला मिळेल हे? नाही, माझी शाळा रेणुकादेवी आश्रमशाळा महापूर येथे माझे 11वी आणि 12वीचे शिक्षण झाले आणि माझे तिथले सर्व शिक्षक मला सदा प्रोत्साहन देत राहतात. आणि अजून पण जेव्हा माझी परीक्षा झाली आहे अजून मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि मला भविष्यात काय काय करायचं आहे आणि कसं मी अजून पुढं काय काय करू शकतो हे अजून बी हे मला सांगतात त्यांनी. सुरुवातीला जेव्हा मी 11वी आणि 12वीत जेव्हा परीक्षा जवळ नव्हती तेव्हा मी जवळपास 7 ते 8 तास अभ्यास करायचो. आणि जसं जसं परीक्षा जवळ आली आणि शाळेत आणि बाकी इकडे सुट्ट्या मला भेटू लागल्या तेव्हा मी हळूहळू माझा वेळ वाढून शेवटी जेव्हा पेपर जवळ आला तेव्हा मी 11 ते 12 तास अभ्यास करत होतो. हे जे यश आहे हे त्याचं स्वतःच्या मेहनतीचं आणि एक तपश्चर्येचंच फलित आहे. कारण 2 वर्ष कंटिन्यू 9वीपासून एक TV बाजूला ठेवून, मोबाईल बाजूला ठेवून, इवन कुठलेही प्रोग्राम असतील, कार्यक्रम आहे त्याच्यातसुद्धा तो सामील झालेला नाही आहे. तर ही जी पद्धत आहे अभ्यास करण्याची ही एक तपश्चर्याचाच पार्ट आहे आणि तो त्यानं फार मनापासून केला आहे. लहानपणापासूनच तो स्वतः एक कुशाग्र प्रगल्भ बुद्धिमत्ता आहे असलेला विद्यार्थी आहे आणि स्वतः तो शिस्तप्रिय आहे, शांत आहे आणि सहनशील आहे. ह्या सर्व गुणांनी या प्रवासात त्याला फार जास्तीची मदत केलेली आहे आणि याच्यावरचा आनंद इतका अवर्णनीय आहे की त्याला शब्दात व्यक्त करता येणार नाही. सर्वांचे आशीर्वाद आणि सर्वांच्या शुभेच्छा यामुळे हा त्याचा प्रवास यांनी घडून आणला आहे असं मला वाटतं आहे.